महाराष्ट्रातील माझ्या तमाम मराठी बांधवांनो माझा नमस्कार. मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे. मी एक मराठी माणूस आहे आणि एक महाराष्ट्रीयन आहे. याच आठवड्यात महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत घातक निर्णय महाराष्ट्रासाठी घेतला आहे. एक सरकारी GR काढून महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये हिंदी हा सक्तीचा विषय म्हणजे हिंदी कंपल्सरी विषय केला आहे, तोही पहिलीपासून. मराठी जनतेनं या निर्णयावरती विचार करणं खूप आवश्यक आहे. याचे काय दूरगामी परिणाम होतील. सर्वात प्रथम तर फक्त हे महाराष्ट्रातच घडत आहे. बाकी इतर कोणत्याही मधील मुलांना फक्त 2 भाषा शिकाव्या लागतील आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मुलांना 3 भाषाचं दडपण असेल सुरुवातीपासून. हे का? याच्यामुळं महाराष्ट्रात हिंदी भाषा कंपल्सरी केल्यामुळे महाराष्ट्रातील मुलांना काय फायदा होईल याचा सरकारने महाराष्ट्रातील जनतेला खुलासा करावा. महाराष्ट्राने हे का खपवून घ्यावं? हिंदी भाषा कशासाठी? अगोदरच आपण मराठीची अवस्था मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरामध्ये पाहत आहोत. सर्वात प्रथम तर हिंदी भाषिकांचा लोंढा इथं महाराष्ट्रात इतका वाढला आहे. महाराष्ट्र ह्या समस्येनं त्रासलेला आहे आणि हे सरकार मराठी लोकांसाठी काम न करता ह्यांच्या भल्यासाठी, यांना नोकरीमध्ये आरक्षण, यांना महाराष्ट्रातील सर्व योजनांचा फायदा मिळेल या दृष्टीने वागत आहे. केंद्रामध्ये असलेले गृहमंत्री तसेच पंतप्रधान यांच्या गुजरात या राज्यामध्ये फक्त गुजराती कंपल्सरी आहे. तिथेही हिंदी कंपल्सरी नाही आहे. पण महाराष्ट्रात का? महाराष्ट्रातील जनतेने याचा विचार करायला अवश्य विचार करण्याचं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं जनता सध्या हिंदुत्ववादी बनून मीही ह्या शासनाला खूप पाठिंबा दिलेला आहे, देत आहे या भूमिकेला. परंतु त्याच्या आडून महाराष्ट्रातच जे नुकसान करू पाहत आहेत, तो जो अजेंडा आहे मराठीला संपवण्याचा, हे महाराष्ट्रातील जनतेने ओळखावे अशी माझी नम्र विनंती आहे. या निर्णयाचा फेरविचार व्हावा. लोकांनी याला सिरियस घेतलं पाहिजे. तुमच्या मुलांना भविष्यात 3 भाषा शिकून 2 भाषा शिकणाऱ्या मुलांच्या स्पर्धेत उतरावं लागेल. ह्या मराठी